जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये सरकारच्या 12 जणांच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट। चर्चेनंतर हाके आणि वाघमारेंचं आंदोलन स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। आंदोलन आम्ही स्थगित केलं, थांबवलेलं नाही, हाकेंचं स्पष्टीकरण। सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास, हाकेंचं वक्तव्य। हाकेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ सरकारनं आणू नये, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मराठा भांडण लावण्याचं कारस्थान मी केलं नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। सरकार मराठ्यांना फसवतंय, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। भुजबळ मराठे आणि सरकारला वेठीला धरतायत, भुजबळच हाकेंना काय बोलायचं ते सांगतात, जरांगेंचा आरोप। जात जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, वडीगोद्री इथे बोलताना छगन भुजबळांची माहिती। धाराशिवच्या गोविंदपूर गावामध्ये सुरू असलेल्या ओबीसींच्या उपोषणाला समता परिषदेच्या शिष्टमंडळानं दिली भेट। यावेळी मंत्री छगन भुजबळांचा उपोषणकर्त्यांशी संवाद, उपोषण सोडण्याची केली विनंती। नीटचा पेपर फोडणाऱ्यांना अटक करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी, पेपर फुटीला सरकार जबाबदार, दानवेंचा आरोप। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारामध्ये वाळू माफियांच्या 2 गटात राडा, भर दिवसा गोळीबार, 1 जण गंभीर जखमी, पूर्व वैमनस्यामधून वाद झाल्याची माहिती। मराठवाड्यानंतर आता पाहणार आहोत विदर्भ सुपरफास्ट। ओबीसी समाजाचं आरक्षण न जाता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका। हाकेंचं आंदोलन स्थगित झालंय, निश्चित सामंजस्यातून मार्ग निघेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। अमरावतीत यशोमती ठाकूर मंत्री चंद्रकांत पाटलांवर संतापल्या, खासदार कार्यालय का देत नाही म्हणून विचारला जाब। यशोमती ठाकूर कधी नॉर्मल बोलत नाहीत, सुनील केदार भाऊसाहेब मुळीक यांना पाहिलंय, मात्र हे नवीनच आहे, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। यशोमती ठाकूर यांच्यामध्ये अहंकार, आज त्यांनी खासदारांचा अपमान केला। अमरावतीत खासदार कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर रवी राणांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका। यशोमती ठाकूर यांना उन्माद आलेला आहे, पालकमंत्र्यांसमोर आवाज चढवून त्या बोलल्या, अतिशय वाईट शब्दात अधिकारी कर्मचाऱ्यांनाही बोलल्या, दादागिरी करून कार्यालयाचं कुलूप तोडलं, अनिल बोंडे यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका। वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी, पावसामुळे बियाण्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू, तर लागवड केलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीपासून सुटका। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानं आज होणारी पोलीस भरती प्रक्रिया 26 जूनला होणार, पोलीस अधीक्षक अनुज तारेंची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देत महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, जनतेच्या भावनेचा विचार करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, प्रकल्प जनतेवर लादणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राज्यातील शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ, अध्यादेश जारी, राज्यामध्ये ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता। 29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं काढलेल्या आदेशानुसार पाणीपट्टीमध्ये वाढ, ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातलीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडांची माहिती। 14, 15 आणि 16 जुलै रोजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमध्ये होणार परीक्षा। एनटीए परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं केली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा। इस्रोचे माजी अध्यक्ष आणि IIT कानपूरचे माजी संचालक के राधाकृष्णन समितीचे प्रमुख, समिती 2 महिन्यात अहवाल सादर करणार।
त्यानंतर आता वळणार आहोत आपण बातम्या पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातल्या। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडल्यानंतर सांगोल्यामध्ये जल्लोष, फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवत जुजारपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। बारामतीच्या डोरलेवाडीमध्ये ओबीसी बांधवांचा रास्ता रोको, काळे झेंडे घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांचा केला निषेध। ऐन आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा फेस, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह, आळंदी देवस्थानसह वारकरी संतप्त। मानाच्या पालखी प्रमुखांना महापूजेदरम्यान बोलावण्याचा निर्णयच झाला नाही, मंदिर समितीच्या अध्यक्षांचं वक्तव्य, थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला समितीचं आव्हान। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याचा रास्ता रोको, पोलीस भरतीचं वय वाढवून द्यावं आणि पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीसाठीची मैदानं चाचणी पुढे ढकलावी यासाठी विद्यार्थी आक्रमक। पुणे पोलिसांच्या अटकेमध्ये असणारा आरोपी पळाला, हडपसर पोलीस स्टेशनमधली घटना। चोरीच्या घटनेमध्ये 2 दिवसांपूर्वी आरोपीला केली होती अटक, फिंगरप्रिंट घेण्यासाठी लॉकअपमधून बाहेर काढलं असताना आरोपी पोलिसांना धक्का देऊन पळाला, फरार आरोपीचा शोध सुरू। आणि आता बातम्या पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट। भंडारदरा धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू, अहमदनगरच्या अकोले तालुक्यातली घटना। 6 तरुण धरण परिसरात फिरायला आलेले असताना घडली घटना। वांग्याचं झाड तोडल्याच्या रागातून वयोवृद्ध शेतकऱ्याचे हातपाय बांधत बैलगाडीतून पीक सोसायटीत नेलं, जळगावच्या पडळसा गावातली घटना। या प्रकरणी पिता पुत्रावर गुन्हा दाखल। नाशिकमधील आक्षेपार्ह निनावी पत्रक वाटणारा पोलिसांच्या ताब्यात, प्रेम प्रकरणामधून प्रकार घडला असल्याची पोलिसांची माहिती। तोरणमाळ घाटामध्ये दरडी कोसळल्यानं नागरिकांना रस्त्यामध्ये पडलेल्या दरडी सरकवून काढावा लागतोय मार्ग। अनेक भागात जाणारे रस्ते बंद, बांधकाम विभागाकडून उपाययोजना केली जात नसल्यानं नागरिक नाराज। अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीमधील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट। अहमदनगर शहराजवळील बायपासवर 3 वाहनांचा विचित्र अपघात, ट्रेलर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात। अपघातग्रस्त ट्रेलरला मागून एक कारही धडकली, 2 जण ठार, 2 गंभीर जखमी। आणि आता घडामोडी कोकणातून, कोकण सुपरफास्ट। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील भराव पावसामुळे कोसळला, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भराव कोसळलेल्या जागेची केली पाहणी। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांकडून पाहणी, पाऊस हेच संरक्षक भिंत पडण्यामागचे मुख्य कारण, मुख्य अभियंता संतोष शेलारांची माहिती। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेडणे इथे संरक्षक भिंत कोसळली, महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू, घटनेमध्ये अल्टो गाडी बचावली। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधील धुतपापेश्वरचा धबधबा प्रवाहित, पर्यटकांचा ओढा धुतपापेश्वरकडे। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर, खेड शहरात सखल भागात पाणी, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील जंगलामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या रानकुत्र्याचं दर्शन, निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण। आणि आता पाहणार आहोत मुंबई सुपरफास्ट। राजभवनमध्ये आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट, सीईटी परीक्षेतील गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा झाली, राज्यपालांकडे विविध मागण्या केल्याची आदित्य ठाकरेंची माहिती। पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा, मुंबईतील सर्व आमदार खासदार आणि नगरसेवकांसोबत साधला संवाद, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं मार्गदर्शन। घोडबंदर किल्ल्याच्या आवारामध्ये आढळलं भुयार, पुण्याची पुरातत्व विभागाची एक टीम घोडबंदर किल्ल्यात दाखल। जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार, तर 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज।
पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारतच्या अप आणि डाऊन मार्गावरील 124 फेऱ्या रद्द. अतिरिक्त रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती. भिवंडीमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या कांदिवली परिसरामधील रस्ता खचला. डंपर खड्ड्यामध्ये गेल्याचा प्रकार उघड. अपघातामुळे मिलन चौकात काही प्रमाणात वाहतूक कोंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.